नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये येत्या रविवारी काटोल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे। हेल्थ आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी रन फॉर रोड सेफ्टीच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येते आहे। सकाळी 6 वाजता काटोल चौकातल्या ऑरेंज सिटी प्लाझा इथून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे। या मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटांसाठी वेगवेगळ्या श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत। 10 वर्षांवरील मुलामुलींसाठी 10 किलोमीटर पॉवर रन, 5 वर्षांवरील मुलांसाठी 5 किलोमीटर ऑरेंज सिटी रन, तसंच 3 किलोमीटर फॅमिली रन अशा प्रकारात मॅरेथॉन पार पडणार आहे। कुटुंबासह सहभाग घेण्याची संधी उपलब्ध करून देत नागरिकांना फिटनेसकडे वळण्याचा आयोजकांचा उद्देश आहे। स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। या उपक्रमामुळे काटोल शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून मोठ्या संख्येने नागरिक सहभाग नोंदवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। नेहमीप्रमाणे आपल्या काटोल शहरामध्ये वृंदावन फाउंडेशन अंतर्गत काटोल मॅरेथॉन 22 फरवरी 2026 ला मी स्वतः आयोजन केलेले आहे। तसेच यामध्ये अनेक क्रीडा क्षेत्रातील संघटना सहभागी आहेत। यामध्ये प्रामुख्याने 5 वर्ष वयोगटातील वरील तरुण मंडळी, लहान मुले, मुली तसेच ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि यामध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर ही मर्यादा ठेवलेली आहे। यामध्ये रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। ते रजिस्ट्रेशन दत्त कृषी सेवा केंद्र ऑरेंज प्लाझा काटोल येथून सुरू झालेले आहे आणि ही रेस सुद्धा इथूनच सुरू होणार आहे।